बसोय गेलेल्या युगाचा मग मसा प्राणांत प्रभू रामचंद्र भगवान की जय. असो सर्वप्रथम नमस्कार होऊन कधी जाणून संवाद वेळावा शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करीत. आमचे गुरुवर्य बाबा महाराज, सुखदेव महाराज, चव्हाण महाराज, सर्व बाहेर गावून आलेले सर्व साधू संत, माता माऊल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन तुमच्या आशीर्वादानं दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करेन. मी काही वक्ता नाही, मला काही एवढी मोठी जमत नाही, परंतु आता सेवके सांगितले काम असो. या ठिकाणी कथेचं अनुसंधान आताच महाराजांनी चांगल्या प्रकारे सांगितलंय. ज्यावेळेस हनुमंताची उड्डाणाचा आवाज हे सर्व रावणाच्या कानावर गेला आणि कानावर गेल्याबरोबर दचकला रावण दचकल्याबरोबर मनामध्ये विचार करू लागला की बाबा हनुमंत आता इथून जाणार, बोली घेऊन येणार, लक्ष्मण उठणार आणि उठल्यानंतर हे कसे युद्ध आहेत हे कुणालाच ऐकणारे युद्धे नाहीत. मग आणि जर हा लक्ष्मण उठला तर राम, लक्ष्मण, हनुमंत आणि हे सर्व वानर सैनिक सर्व आपल्याला मारल्याशिवाय राहणार नाही, असं त्या ठिकाणी रावण विचार करू लागलेला आहे. आणि विचार करून पुढं काय करतोय, आता काय करू विचार प्रधान मारिले समग्र इंद्रजिता दिया पुत्र कुमरे कुमरा मारिले. रावणाचा विचार आहे आता नेमकं मी काय करू आता नेमका विचार काय करू. या ठिकाणी सर्व प्रधान मारलेले, इंद्रजिता सहित मारलेले, कुमार मारलेले, नेमकं आता मी विचार काय करू असं त्या ठिकाणी रावण विचार करू लागला. ऐसी चिंतिता रावण करू विसरला भोजना विसरला उदक पाला हाती चिंता मानपीत. अशी चिंता लागली रावणाला. सर्व विसरून गेला, भोजन विसरून गेला, शयन विसरून गेला, काय त्याची जी काही कर्म आहेत रावणाचे हे सर्व विसरून गेला. कारण त्याला ती चिंताच लागली होती. हनुमंत जाणार, वली घेऊन येणार, लक्ष्मणला उठणार आणि आपल्याला सगळ्यांनी हे सर्वजण आपल्याला मारणार, याच्यामुळे त्याला चिंता लागली. काही सुद्धा आठवणार, सर्व विसरून त्या ठिकाणी रावण गेलेला आहे. करितासे उठ बैसी तव देखिले काळ्या दिशे मग चरणाशी लागला. कशी अवस्था झाली ऐका तुम्ही, निद्रा लागना, रावणाला झोप यायला आणि झोप नाही आली की माणूस सारखं उठ बस करीत होता. उठायचा, बसायचा, इकडं बघायचा, तिकडं बघायचा आणि एवढ्यामध्ये त्याला काय दिसलं, काळनेमी दिसली आणि काळनेमी दिसल्याबरोबर एवढा मोठा लंकेचा राजा असताना सुद्धा त्या काळनेमीच्या पायावर लोटांगण घालू लागला आणि लोटांगण घालून काय करू लागला पुढं. चाई मुके सरतीला गाडा विकट विकराळा ढगढगी नेत्र गोळे जैसे इंगळ खदराचे कशी दिसली त्या रावणाला. असं एवढं मुख वाचलेलं, दाढा, जीभ लळलळ दिसू लागली त्या रावणाला. जे दिसलंय ते त्या ठिकाणी महाराजांनी लिहून ठेवलेले. अशी ती कोण दिसलं, काळनेमी दिसली. डोळे जसं हिसतो आहे ना तसं त्या काळनेमीचे डोळे दिसू लागले. आणि असं दिसल्यानंतर पुढे रावण काय करू लागला मला, जीवामुखी समसमित हाती दीर्घ चारी हात केशनी कठीण
उभे दिसत सुळ जैसे उभे दिसत सुळ जैसे काय दिसतंय उभं केस दिसत होते त्या काळनेमीचे केस उभे दिसत होते पाटील पुन्हा हात 4 हात म्हणले का 4 हात असे लांबची लांब होते अशी ती काळनेमी रावणाने बघितली आणि काय करू लागला पुढं हाती तिकट डाळाचारी हो मुख समान पर्वत दरी खापराईचा काळा शरीर मुख्यचारी समसमित अति तिखट दाढा दिसत होत्या आणि मुख कसं होतं जसं आपल्या डोंगराने सगळे अनुभव गाठ गंतडीला नसत जशा त्या डोंगरातल्या दऱ्या दिसावं आणि असं तिचं मुख दिसत होतं पुन्हा पाठ कशी दिसत होती अशी लकलक लकलक लाल जरत अशी त्या काळनेमीची पाठ रावणाला दिसत होती आणि दिसल्यानंतर रावण काय करू लागला वृक्ष रोविले जैसे सत्य तैसे हात पाय दिसती हो भिंगुलवाणी शरीराकृत्य एकता भीती यमकाळ जसे वृक्ष आहेत मोठमोठाने वृक्ष आहेत आणि तसे तिचे हातपाय दिसत होते आणि बघितलं त्या काळनेमीला जर बघितलं तर काळ सुद्धा त्या काळनेमीला येत होता आणि अशी ती काळनेमी रावणाने बघितली आणि बघून पुन्हा पुढं काय करू लागला अति भयानक शरीर त्या प्राची दस शिर तुवा जाओली सत्वर पर्यटन ठाकाव ठाका हे काळनेमी कारण अशी काळनेमी बघितली आणि रावणाने बोलायला सुरुवात केली हे काळनेमी तू काय कर आता तू माझं काम ऐकण्याचं काम कर असं त्या ठिकाणी रावण बोलू लागला काय काय काम सांगितलं तू आता त्या पर्वतावर जाऊन उभं राहायचं काम कर असं त्या रावणानं त्या काळनेमीला सांगितलं आणि काय करू लवणादी सकळ समुद्र कुशदीप समग्र ओलांगोली आतील समुद्र पर्यटन ठाका ठाका काय कर हे काळनेमी तू काय कर एक कुशदीप नावाचा समुद्र आहे दुसरा कोणता समुद्र आहे असे 4 समुद्राचे नाव घेतले रावणानं आणि हे सर्व समुद्र ओलांडून तू त्या ठिकाणी जायचं काम कर असं त्या ठिकाणी रावणानं काळनेमीला काम सांगितलेलं आहे गोवर्धन महाराज बडे गावदारा प्रभू रामचंद्र सचिव भगवान की जय. हरिभक्त परायण